हॅलो, आता आपण बघूया "वीण दोघांतली ही तुटेनाचा" एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आदिरा रोहन आला नाही म्हणून अपसेट असते. तेवढ्यात अंशू येतो. अंशू आदिराकडे जातो आणि बोलतो की "आदिरा काय झालं, का अपसेट येत?" तेव्हा आदिरा काहीच बोलत नसते, रडत असते. तेव्हा अंशू त्याच्या मॉमलाही विचारतो. तेवढ्यात तो समरकडेही जातो आणि बोलतो की "दादा काय झालं आहे, सगळे का अपसेट आहेत आणि असं का शांतता पसरली आहे?" तेव्हा समर बोलतो की "रोहन अजून आला नाही, त्याची वाट बघतोय, पण येईल तो." तेवढ्यात मल्लिका अर्पिताला खुणवते. तेव्हा अर्पिता लगेच सुरू होते, "का वाट बघतोय आपण त्याची? त्याला यायचं असतं तर तो एव्हाना कधीच आला असता, पण त्याला यायचंच नाही, त्याला काळजीच नाही आहे. आदिरा, तुला कळतंय का, त्याला यायचं नाही आहे, तुझं काय चाललं आहे?" तेव्हा अर्पिता बडबड करत असते. तेव्हा समर बोलतो की "अर्पिता शांत हो." तेव्हा अर्पिता बोलते की "का शांत हो? प्रत्येक वेळेस तुम्ही मलाच का शांत करतायत? तो येणार नाही आहे, हे फायनल आहे." तेव्हा मल्लिका मुद्दामच येते की "अप्पी शांत हो ना, स्वानंदी गेली ना त्या फोन करायला." तेव्हा आजी बोलते "स्वानंदी कुठे आहे?" तेव्हा मल्लिका बोलते की "अगं रोहन स्वानंदी गेली ना फोन करायला." तेव्हा आजी बोलते "स्वानंदी फोन करायला गेली ना?" तेव्हा अर्पिता बोलते "गेली ना फोन करायला. केवढ्या वेळापासून? इतका वेळ? काही चंद्रावर गेली का फोन करायला?" तेव्हा अर्पिता पुन्हा सुरू होते, "हे रोहन येणारच नाही. हे दोघं बहीण भाऊ आहे ना, मी आधीपासून सांगते की दोघं बहीण भाऊ फ्रॉड आहेत. दोघं बहीण भाऊ काय, त्यांची अख्खी फॅमिलीच तशी." तेव्हा समर चिडतो आणि बोलतो की "अर्पिता शांत बस, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, मी परत सांगणार नाही. पाहुणे आलेत ना आपल्या घरी, त्यांच्यामुळे उगाच तमाशा नको." तेव्हा आजी बोलते की "अर्पिता जरा जातेस का तुझ्या खोलीत?" तेव्हा अर्पिता बोलते "वा आजी, तू मलाच शांत कर." तेव्हा अर्पिता बोलते "मला माहिती रोहन येणारच नाही." तेव्हा समर पुन्हा चिडतो, "शांत बस अर्पिता, असं काही होणार नाही." तेव्हा आधीला रडत रडत समरच्या गळ्यात पडते. तेव्हा समर तिला समजत असतो. तेव्हा आधीला रडत असते आणि बोलते की "माझं एकटीचंच प्रेम आहे काय त्याच्यावर, असंच वागतोय तो." आणि तेव्हा समर तिला समजत असतं की "असं नाही आहे अधीरा, तू असं समजू नको." तेव्हा अर्पिता बोलते की "असंच आहे अधीरा, आणि हे बघ, जर तो आज नाही आला ना तर समज की त्याचं तुझ्यावर प्रेम नाही आहे." तेव्हा समर बोलतो "येणं अर्पिता, तुला सांगितलं ना गप्प बस म्हणून. अरे नाही आला, काहीतरी अडचण आली असेल त्याला रस्त्यात, तुला कळत नाही की आधीच अधीरा अपसेट आहे म्हणून." तेव्हा मल्लिकाही बोलते "पण बरोबर आहे अर्पिताचं समर, डॉलला सणाच्या दिवशी रडवलं त्याने." तेव्हा अधीरा बोलते की "समर दादा, नंदुताईने पण प्रॉमिस केलं होतं की तो येणार आहे म्हणून." तेव्हा समर त्याला पुन्हा समजवतो की "अगं रोहन असा आयत्या वेळेस डिसिजन चेंज करणारा मुलगा नाही आहे. काहीतरी कारण असेल म्हणून त्याला उशीर झाला असेल." तेव्हा मल्लिका पुन्हा बोलते की "हो असेलच ना कारण. लग्नाच्या वेळेसही त्याने स्पष्टच सांगितलं होतं ना, लग्न न करण्याची वेगवेगळी कारणं." मल्लिका अजून मीठ मिरची लावून फोडण्यात देत असते. ती आदिराला बोलते की "इथून पुढे आता एकच लक्षात ठेव, स्वानंदीचं ऐकायचं की नाही ऐकायचं, ते तुझ्यावर आहे सगळं. तिने तुला शब्द दिला होता ना, पण रोहन आलाच नाही, तिने तिचा शब्दच पाळला नाही. डॉल, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते." तेव्हा मल्लिका आदिराचा ब्रेन वॉश करणार, तेवढ्यातच स्वानंदी रोहनला घेऊन येते. रोहनच्या गळ्यात हात टाकून रोहन लंगडत लंगडत येत असतो, त्याला लागलेलं असतं. तेव्हा रोहनकडे बघून सगळे शॉक होतात. अर्पिता, मल्लिका आणि अंशूचं तर स्वतःच ते खड्ड्यात जाऊन पडतात. तेव्हा आदिरा पटकन रोहनकडेच जाते आणि त्याला मिठी मारते आणि बोलते की रो आय एम सॉरी अरे." तेव्हा रोहन बोलतो की "अगं नाही आदिरा, मला काहीच नाही झाले." तेव्हा स्वानंदी बोलते की "अगं त्याचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून तो वेळेत पोहोचू नाही शकला." तेव्हा समर, आदिरा, स्वानंदी रोहनला धरून खुर्चीपाशी आणतात आणि त्याला खुर्चीवर बसवतात. तेव्हा मल्लिका, अर्पिता आणि अंशू असतं. तेव्हा मल्लिका बोलते की "सांगितलं होतं ना, हातपाय तोड याचे, म्हणजे इथपर्यंत पोहोचलाच नसता." तेव्हा अंशू बोलतो "मॉम, ज्यांना काम सांगितलं होतं त्यांनी ते नीट केलं नाही, त्यात मी काय करणार?" तेव्हा मल्लिका बोलते की नीट नाही केलं तर मी काय करणार, नेहमीचंच उत्तर आहे तुझं, इडियट." तेव्हा अंशू बोलतो "इडियट?" तेव्हा अर्पिता लगेच त्याला शांत करते की "शांत बस." मग इकडे रोहनला विचारतो की "रोहन, डॉक्टरांना फोन करू का?" तेव्हा रोहन बोलतो की "नाही अहो, मी ठीक आहे, मला फक्त मुका मार लागलाय." तेव्हा समर बोलतो "रोहन, अरे रक्त येतंय आणि तू काय बोलतोय मुक्का मार?" तेव्हा रोहन बोलतो की "नाही सर, मी ठीक आहे." आणि आजीला बोलते की "आजी सॉरी, मी वेळेत नाही पोहोचू शकलो." तेव्हा आजी बोलते की "ते जाऊ दे, अरे पण तू ठीक आहेस ना?" तेव्हा आदिराही बोलते की "अरे तू ठीक आहेस, तुला काही झालं असतं तर?" तेव्हा समर बोलतो की "मला एक सांग रोहन, ॲक्सिडेंट कसा झाला?" तेव्हा मल्लिका आणि अंशूचे इंडिकेटर टाकत ते लगेच एकमेकांकडे बघतात की रोहन काय सांगतो. तेव्हा रोहन सांगतो की "नाही सर, मला काहीच आठवत नाही. म्हणजे असं मी गाडीवर होतो आणि ज्या क्षणी मी गाडीवर होतो तर त्या क्षणी अशी गाडी येऊन धडकली आणि दुसऱ्या क्षणी मी खाली पडलो." तेव्हा समोर बोलतो "असे मूर्खासारखे लोक गाडी चालवतात ना, मला सांग गाडीचा नंबर वगैरे तुला काही आठवतो?" तेव्हा मल्लिकाला घामच फुटतो.
तेव्हा रोहन बोलतो की नाही सर मला काहीही आठवत नाही आहे. तेव्हा मल्लिकाच्या आणि अंशूच्या जीवात जीव येतो. तेवढ्यात मल्लिका टॉपिक चेंज करते आणि बोलते की जाऊ द्या ना, नका विचारू बाळा, तू ठीक आहेस ना, देवाचीच कृपा म्हणायची. तेव्हा आदिराई बोलते की ऐक ना, दादा म्हणतोय तसं आपण एकदा जाऊया ना, डॉक्टरांकडे दाखवूया ना फॉर मी. तेव्हा रोहन बोलतो की नाही मी ठीक आहे. तेव्हा समर बोलतो की तू आराम करतो का, जरा झोपतोस का. तेव्हा रोहन बोलतो की सर मी थोड्या या जखमा साफ करून घेतो. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे आणि तो आदिराला बोलतो की आतमध्ये घेऊन जा. तेव्हा आदिरा आणि रोहन आतमध्ये जातात. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की तुम्ही कशा गेल्या बाहेर आणि तुम्हाला कसं माहिती ॲक्सिडेंट झाला ते. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी बाहेर गेले, कारण की माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे, कारण त्याने शब्द दिलाय तर तो येणारच आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी तो जीवाचं रान करू शकतो. आणि एवढं होऊनही तेच झालं ना, शेवटी माझा भाऊ आला आणि माझा जर त्याच्या बोलण्यावर विश्वास नसता ना तर मी लक्षच दिलं नसतं. हो, तो जर का खोटा असता ना तर मी त्याला बोलावलंच नसतं, कारण मला माहिती असतं ना की तो येणारच नाही. माझे बाबा नेहमी म्हणतात की कोणी कितीही आपल्यात कितीही भांडण झालं, आपण कितीही चिडलो तरी आपल्या माणसांचा विश्वास उडू द्यायचा नाही, आणि तेच मी केलं. तेव्हा मल्लिका स्वतः मनात बोलत असते की खूप आनंद झाला असेल ना स्वानंदी, माझा प्लॅन फिसकटला, तू रोहनला घेऊन आली, पण थोडी थांब, तुझा खेळ सुरूही झाला नाही आहे, तोपर्यंत मी एक नवीन प्यादा आणते. एवढं बोलून मल्लिका तिथून कुठेतरी जाते. इकडे आदिरा रोहनला मलम लावत असते आणि त्याला हलव्याचे दागिनाही घालते. तेव्हा रोहन तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा आदिरा बोलते की असं का बघतोयस. तेव्हा रोहन बोलतो की खूप दिवसातनं तुला एवढं जवळून बघतोय ना. तेव्हा आदिरा बोलते की रिअली, पण मला मी एकदाही. रोहन आणि आदिरा एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि सांगतात की आपण दोघंही एकमेकांना खूप मिस करत होतो म्हणून. तेव्हा आदिरा रोहनला सांगत असते की रोहन, मला नेहमी असं तुझ्या आजूबाजूलाच राहावंसं वाटतं, मला तुझ्यापासून दूर व्हावंसं वाटतच नाही. तेव्हा रोहन उठतो आणि बोलतो की आदिरा थांब प्लीज. तेव्हा रोहन उठतो आणि बोलतो की आदिरा, हेच कारण होतं, मी लग्नाआधी तुला हेच सांगत होतं की तू माझ्या घरात ॲडजस्ट नाही होऊ शकत अगं, म्हणून तर मी सांगत होतो की असं नाही आहे, तुला असं वाटत होतं की मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही आहे, पण असं बिलकुल नव्हतं. तेव्हा आदिरा सांगत असते की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा रोहन बोलतो की माझी ही परिस्थिती काही वेगळी नाही आहे, पण आता बघितलं ना आदिरा ही काय होऊन बसलं, एकदम ऑकवर्ड झालं हे सगळं. तेव्हा आदिरा बोलते डू यू लव्ह मी. तेव्हा रोहन बोलतो की आय लव्ह यू. आदिरा बोलते फक्त मी तुझी प्रायोरिटी नाही आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की प्रायोरिटीचा प्रश्नच नाही आहे. तेव्हा रोहन आदिराला समजून सांगत असतो की बघ, तू जेव्हा लहान असशील ना तेव्हा मुलींचं कसं असतं अगं, हे बघ तू लहान असशील तेव्हा तुझ्या घरातल्या लोकांनी, तुझ्या पिंट्या दादांनी हे तुला समजावून सांगितलं असेल की तू मोठी झाली ना, तुझं लग्न होईल, तू हे घर सोडून जाशील, पण आमच्या मुलांचं तसं नसतं अगं. आम्हाला नेहमी असं वाटत असतं की कोणीतरी एक बाहेरून व्यक्ती येईल आणि आपला छानपैकी संसार सुरू होईल, आणि आम्ही मुलं ना त्यात अडकत जातो. आदिरा, मी माझ्या आईबाबांना नाही सोडू शकत आणि माझी सुष्मिता ती माझी जबाबदारी आहे. तेव्हा आदिरा बोलते मग घे ना जबाबदारी, मी कुठे नाही म्हणत. तेव्हा आदिरा बोलते की मी कुठे नको म्हणते, मी तर तुला म्हणते की तुझी जी ऑफिसची सॅलरी ना ती सगळी त्यांना दे, पूर्ण इंटायर सॅलरी त्यांना दे, आय डोंट माइंड, आय डोंट केअर. तेव्हा रोहन बोलतो तसं नसतं आदिरा. तेव्हा आदिरा बोलते मी तुझ्याबरोबर नसणारे, चालणारे तुला. तेव्हा रोहन बोलतो नाही नाही आदिरा. तेव्हा आदिरा बोलते मग का इतका वेळ लावतोय डिसिजन घ्यायला. तेवढ्यात अर्पिता तिथे आलेली असते. तेव्हा अर्पिता नॉक करते आणि बोलते की खाली सगळे बोलवत आहेत तुम्हाला. तेव्हा रोहन आणि आदिरा खाली येतात. तेव्हा समर बोलतो की रोहन तुला अजून काही आराम करायचा आहे. तेव्हा रोहन बोलतो नाही. तेव्हा आजी बोलते तुम्ही दोघं जरा पूजा करून घेतात का, पहिली संक्रांत आहे ना तुमची. तेव्हा रोहन आणि आदिरा पूजा करतात. पूजा झाल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. तेव्हा स्वानंदी त्यांना तिळगुळ देते. तेव्हा मल्लिकाने कांड केलेला असतो, तिने रोहनच्या आईला बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा रोहनची आई धावत पळत येते, रोहन कुठे, रोहन कुठे. तेव्हा मंदाकिनी रोहनच्या गळ्यातच पडते. तेव्हा रोहन बोलतो की आई थांब थांब थांब. तेव्हा मंदाकिनी बोलते की किती लागले, आणि सगळ्यांना बोलायला लागते की तुम्हाला काही वाटत नाही का, अरे माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही संक्रांत साजरी करतायत, निष्ठूर माणसं आहेत ही, निष्ठूर. तेव्हा रोहन सांगतो की आई एवढं काही झालेलं नाही, शांत हो. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते, मी बोलले होते ना तुला रोहन इकडे नको यूज, तरीसुद्धा तू आलास का आलास, हिच्यासाठी जी तुला सोडून आली तिच्यासाठी. मंदाकिनी बायकांना बोलवते की पहिली संक्रांत आहे ना, पहिली संक्रांत कुठे करतात, सासरी, आणि ही बाई बसली माहेरी येऊन, काय हेतू काय होता. तेव्हा मंदाकिनी बोलते माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघालीस तू, इतकी वर्ष मी सगळ्यांना बांधून ठेवलेस आणि तू वेगळं करायला निघालीस. हे ऐकून मल्लिकाला हसायला येत असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.